बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये इगतपुरी प्रकरणी आता कारवाई झालेली आहे। एका कुटुंबियांच्या गाडीवर हल्ला केला होता। या प्रकरणी आता छेडछाड आणि मारहाणकर्त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 9 संशयित आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्याचे जे एसपी साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे। त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे। ज्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी ह्या घटनेशी काहीही संबंध नाहीये अशा आरोपींना त्यांनी ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे। येत्या 18 तारखेला मी त्या आरोपी कुठे होते ह्याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे। इगतपुरी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलंय की 24 तासाच्या नंतर हजर केलंय। परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही। न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। पण हरकत नाही, मी ज्या आरोपींना रिप्रेझेंट करत होतो ह्यापैकी बरेच आरोपी त्या ठिकाणी घटनेच्या वेळी ह्या कृत्यामध्ये सहभागी नाही आहेत। ते सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडगा टोल नाक्याच्या तेथून अटक केलेली आहे रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास। सदरचा गुन्हेगार हा लक्ष्मीनगर, येरोड आणि विश्रांतवाडी भागातला असल्या कारणामुळे जास्त करून याच भागात त्याच्यावरती गुन्हे आहेत। आतापर्यंत त्याच्यावरती एकूण 58 गुन्हे दाखल आहेत।